नमस्कार मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी 1965 पासून आत्तापर्यंत जमीन खरेदी विक्री केली असेल आणि तुकडेबंदी कायद्यामुळे जर अडचणीत असाल तर हा शासनाचा मोठा निर्णय तुमच्यासाठी असणार आहे। तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमकं काय, तर सरकारने नियम केला होता की शेतीची जी जमीन आहे ती खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विकायची नाही, कारण जमीन खूप तुकड्यांमध्ये गेली तर शेती करायला त्या ठिकाणी अडचण होणार होती। पण काय झालं, 1965 पासून आत्तापर्यंत लोकांनी गरज होती म्हणून छोटे छोटे तुकडे करून विकले किंवा घेतले, तर 1 गुंठा 2 गुंठा छोटे प्लॉट असे व्यवहार झाले, पैसे दिले, कागद देखील त्या ठिकाणी झाले। पण हे व्यवहार कायद्याच्या नियमात पूर्णपणे बसत नव्हते, म्हणून लोकांना भीती होती की कधी दंड लागेल का किंवा जमीन रद्द होईल का। पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या दरम्यान झालेले जे असे छोट्या तुकड्यांचे व्यवहार आहेत ते कोणतीही दंड नाही, त्यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क नाही, थेट कायदेशीर तुमचे केले जाणार आहेत। यालाच म्हणतात डीम्ड रेग्युलराइज्ड। म्हणजे अगदी सोप्या उदाहरणामध्ये आपण समजून घेऊ, म्हणजे समजा तुमच्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी 2 गुंठे जमीन घेतली आणि ते तुकडेबंदीमध्ये अडकले होते, तर आता सरकार काय म्हणतंय की ठीक आहे, तो व्यवहार वैध आहे, बस या ठिकाणी टेन्शन संपलेलं आहे। पण लक्षात ठेवा की 15 ऑक्टोबर 2024 नंतर जर कुणी असेच नियम तोडून व्यवहार केलेले असतील तर त्यांना ही सवलत मिळणार नाही। ही सवलत फक्त जुन्या व्यवहारांसाठी असणार आहे। ही जी माहिती आहे ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या गावात अशी कोणती जमीन अडकलेली आहे का। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।